आपला आवाज कोकण 24 तास। ठाणे येथील प्रसिद्ध सोलारिस हॉस्पिटल तर्फे 17 मे रोजी रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेत आयोजित मोफत मेंदू आणि मनका तपासणी शिबिराचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन नगराध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी केले। नमस्कार। रत्नागिरी नगर परिषद, अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट आणि रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 17 मेला आम्ही रत्नागिरी येथील शिर्के प्रशालेच्या रंजन मंदिर सभागृहामध्ये आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। हे आरोग्य शिबिर फार महत्त्वाचं आहे याच्यासाठी की मेंदू हा मानवी शरीरातील एक महत्त्वाचा भाग आहे आणि याचे जे वेगवेगळे आजार आहेत ते काही वेळेला खूप दूर उशिरापर्यंत कळतात आणि त्या जी व्यक्ती आहे त्याला आपला जीव गमवावा लागतो। तर या गोष्टी आधीच आपल्याला जर कळल्या तर त्याच्यावर आपण वेळीच उपचार करू शकतो आणि हे उपचार झाल्यानंतर माणूस पूर्णपणे बरा होऊ शकतो। सोलारिस हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टर अमित येवले हे स्वतः शिबिराला उपस्थित राहून रुग्णांना तपासणार असल्याने रत्नागिरीकरांनी ही सुवर्ण संधी चुकवू नये आणि ज्यांना मेंदू आणि मणक्याचा त्रास असेल अशा रुग्णांनी 17 मे रोजी होणाऱ्या मोफत शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन ही नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे यांनी केले। या दृष्टीने ठाण्याचे डॉक्टर ऐवळे हे इथे आलेले आहेत आणि त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे अनेक सर्जरी केलेल्या आहेत, अनेक ठिकाणी चांगलं मार्गदर्शन केलेले आहे आणि अशी व्यक्ती आज आमच्या रत्नागिरीमध्ये येऊन रत्नागिरीतील रुग्णांना रत्नागिरीमध्येच चांगलं मार्गदर्शन मिळणार आहे, इथे सोयी सुविधा मिळणार आहेत। या दृष्टीने आम्ही हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। मी समस्त नागरिकांना एवढी विनंती करते की एक चांगली सुविधा आपल्या रत्नागिरीमध्ये उपलब्ध झालेली आहे, तर जे या गोष्टींनी त्रस्त आहेत तर त्यांना इकडे तिकडे कुठे पुणे, मुंबई अशा मोठ्या मेगा सिटीमध्ये जाण्याची गरज नाही आहे। आपल्या रत्नागिरीमध्येच ही सुविधा आता आपल्याला उपलब्ध होणार आहे, योग्य मार्गदर्शन मिळणार आहे, योग्य निदान इथे होणार आहे। तर आपण सगळ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा आणि खऱ्या अर्थाने इथे आपल्याला ही सुविधा जी उपलब्ध होते त्याचा जर योग्य फायदा आमच्या रत्नागिरीकर नागरिकांना झाला तर नक्कीच आम्हाला खूप आनंद होईल की इथल्या इथे त्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत। तर पुन्हा एकदा मी समस्त नागरिकांना विनंती करते की 17 तारखेला सकाळी 10 ते 3 या वेळामध्ये हे आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे। तर आपण जे आपले सर्व मेडिकल रिपोर्ट वगैरे आहेत ते घेऊन या ठिकाणी यावं। रविवारी दिनांक 17 मे रोजी रत्नागिरी शहरातील शिर्के प्रशाळेत होणाऱ्या मेंदू आणि मनका तपासणी आरोग्य शिबिराचा रत्नागिरीकरांनी जरूर लाभ घ्यावा असे आवाहन सोलारिस हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टर अमित येवले यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना केले। नमस्कार, मी डॉक्टर अमित येवले, कन्सल्टंट न्यूरोसर्जन, सोलारिस हॉस्पिटल ठाणे। रत्नागिरीला येण्याचं नियोजन एवढ्यासाठी केलेलं आहे की 17 तारखेला आपल्या रत्नागिरी परिषदेच्या सहकार्याने तसेच रोटरी क्लब ऑफ मिडटाऊन आणि रोटरी क्लब ऑफ अर्बेनिया, अनुसया चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्याने आम्ही शिर्के हायस्कूल येथे सकाळी 10 ते 3 वाजेपर्यंत एक न्यूरोलॉजी म्हणजेच मेंदू आणि मणक्याच्या आजाराशी रिलेटेड कॅम्प ठेवलेला आहे। या कॅम्पमध्ये मी स्वतः उपस्थित असणार आहे, ज्याच्यामध्ये जे पेशंट्स मणक्याचे आजाराने तसेच मेंदूच्या आजाराने त्रस्त आहेत त्यांना योग्य ते गायडन्स, त्यांचे कन्सल्टेशन, त्यांचे रिपोर्ट्स बघून त्यांना गायडन्स देणं, तसंच त्याच्यातून काही पेशंट ज्यांना ऑपरेशनची गरज लागते, जसे की मणक्याचे ऑपरेशन झाले, मेंदूचे गाठी झाल्या, अशा पेशंट्सला सहाय्य करणं व मुख्यमंत्री निधी तसेच वेगवेगळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे कशा प्रकारे आपण डिस्काउंट देऊन हॉस्पिटलतर्फे 50% डिस्काउंटच्या आधारे ह्या ऑपरेशनचं कशा प्रकारे आपण त्यांना गायडन्स देऊ शकतो याचं पूर्ण नियोजन या कॅम्पमध्ये केलं जाईल। तर माझी रिक्वेस्ट आहे रत्नागिरीच्या नागरिकांना की जर कुणाला या प्रकारच्या आजारांशी त्रस्त असाल तर तुमचे रिपोर्ट्स, तुमचे फाईल घेऊन त्या दिवशी 17 तारखेला सकाळी 10 ते 3च्या मध्ये उपस्थित राहावे। त्यामुळे आपण सगळ्या नागरिकांना जो योग्य सल्ला असेल तो देऊ।
धन्यवाद. ठाणे येथील प्रसिद्ध सोलारिस हॉस्पिटल तर्फे रत्नागिरी येथे एक खास पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते आणि यामध्ये या हॉस्पिटलचे स्पेशालिस्ट डॉक्टर अमित येवले यांनी मेंदू आणि मणका आजारावर आता नवीन टेक्नॉलॉजीद्वारे ऑपरेशन कसे केले जाते याची माहिती दिली आणि आता या क्षेत्रामध्ये खूपच क्रांती झाली असल्याचंही डॉक्टर अमित येवले म्हणाले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी सोलारिस हॉस्पिटलच्या वतीने रत्नागिरी येथे मोफत तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे, जेणेकरून रत्नागिरीकरांना याचा लाभ घेता येईल आणि भविष्यात होणारे नुकसान टाळता येईल, असेही आव्हान डॉक्टर अमित येवले यांनी केले. डॉक्टर अमित येवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना मेंदू आणि मणका या विषयावर अतिशय उत्तम प्रकारे माहिती दिली आणि असे आजार टाळता येतील असेही सांगितले. समुंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.